मित्रांनो, राज्यामध्ये 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरच्या दरम्यान प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली होती आणि मुसळधार पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत, ज्याच्यामध्ये 25% अग्रिमची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात लागलीच काही दिवसात वितरित होणार आहे। त्यातच या जिल्ह्यामध्ये बाकी जिल्ह्यांपेक्षा मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे। तर त्या जिल्ह्याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, असं आता बरेच शेतकऱ्यांना म्हणत असतील की 25% अग्रिमची 2023चाच पीक विमा राहिला, परंतु आता 2024चा 25% अग्रिमचा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर कशी काय वितरित होऊ शकते। परंतु मित्रांनो, होणार आहे, कारण निवडणुका जवळ आलेल्या आहेत। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यामध्ये वाटेल त्या पद्धतीनं पैसे वितरित करण्याचं शासनातर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, आता या जिल्ह्यामध्ये म्हणजे आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत तो जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा। तर नांदेड जिल्ह्यामध्ये बाकी जिल्ह्यांपेक्षा जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर हे नुकसान एवढं होतं की जवळपास 99% म्हणलं तरी चालेल शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। जवळपास बरेच क्षेत्र हे पाण्याखाली गेल्यामुळे सोयाबीन, कापूस हे पिकं वाहून गेले होते। तर मित्रांनो, 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वितरित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांतर्फे किंवा कृषी मंत्रालयातर्फे सांगण्यात येत आहे। तर मित्रांनो, झालं आहे असं की जवळपास नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात, सर्वच महसूल मंडळात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। म्हणजे असं नाही की एक तालुका, एक महसूल मंडळ किंवा सर्वच तालुके पण काही महसूल मंडळ, असं नाही। फक्त प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे असं ग्राह्य धरण्यात आलेलं आहे। तर नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात म्हणजे जे पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणात होतं, याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर त्याची नुकसान भरपाईसुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळू शकते। म्हणजे हे जे नुकसान आहे ते सरकारच्या जास्त प्रमाणात ग्राह्य धरून रक्कमसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जास्त प्रमाणात वितरित करण्याचे चान्सेस आहेत। तर लाखो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे। म्हणजे नांदेड जिल्ह्यातील लाखो हेक्टर क्षेत्र हे पावसामुळे बाधित झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे। तर तूर, कापूस, बाजरी, सोयाबीन हे 4 पिकं, या 4 पिकांसाठी सर्वच्या सर्व महसूल मंडळात पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। म्हणजे असं नाही की फक्त सोयाबीनसाठी किंवा फक्त कापसासाठी तुमचा पीक विमा मंजूर करेल, परंतु नाही मित्रांनो, 4 पिकांसाठी म्हणजे तूर, कापूस, बाजरी, सोयाबीन या 4 पिकांसाठी तुम्हाला पीक विमा 25%ची अग्रिम रक्कम तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे। तर नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व महसूल मंडळात पात्र शेतकऱ्यांना 25% अग्रिमची रक्कम देण्याचे हे ठरवण्यात आलेलं आहे। निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। म्हणजे 4 पिकांसाठी ही लवकरात लवकर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करा असं सांगण्यात येत आहे। तर आता काही जणांचं म्हणणं आहे की नुकसान तर भरपूर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, मग 25%ची